नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण 8 दिवस टिकणारी खुसखुशीत राहणारी गुळपोळी कशी बनवायची ते पाहणार आहोत। अगदी आपण सोप्या पद्धतीने एक खास साहित्य घालून तोंडात विरघळेल अशी पोळी बनवणार आहे। तर त्यासाठी आपल्याला एक मोठं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पीठ मळायचं आहे। तर इथे मी मेजरमेंटचा कप घेतलेला आहे आणि त्या कपाने इथे मी 1 कप मैदा घेतलेला आहे आणि त्यानंतर 1 कप इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता तुम्ही गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकता किंवा मैदाही सुद्धा घेऊ शकता। आता हे दोन्ही मिक्स करून घेतलं की यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर आपल्याला कडकडीत असं गरम केलेलं तूप घालायचं आहे। तर इथे मी 2 चमचे तूप गरम करून घेतलेलं आहे। हे तूप यावरती आपल्याला घालायचं आहे। जो आपला पोहे खायचा चमचा आहे त्या चमच्याने मी 2 चमचे तूप घेतलेलं आहे। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ। तर इथे बघा सगळं पिठाला आपण तूप चोळून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपलं थंड पाणी घालून आपल्याला आपण जसं चपातीला पीठ मळतो अगदी त्या पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही। तर बघा अशा पद्धतीने आपण पीठ हे मळून घेतलेलं आहे। आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि 15 मिनिटासाठी हे छान असं भिजत ठेवायचं आहे। तर आपल्याला गुळपोळी बनवायची त्यासाठी आपल्याला सारण बनवायचं आहे। तर सारण बनवण्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा कप बेसन पीठ। हे बेसन पीठ आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे, पण त्याआधी त्यामध्ये घालायचं आहे अगदी थोडंसं आपल्याला तूप आणि खमंग असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। मंद गॅसवर हे सतत हलवत भाजून घ्यायचं आहे। यामुळे काय होतं आपली जी पोळी आहे ती अतिशय खमंग लागते। तर मंद गॅसवर आपण खमंग असं हे पीठ भाजून घेतलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता हे एका ताटामध्ये काढून आपण पूर्णपणे थंड करून घेऊ। तर आपली पोळी चविष्ट होण्यासाठी जो आपण खास पदार्थ वापरणार आहे तो म्हणजे खवा। तर इथे त्याच पॅनमध्ये आपण इथे 125 ग्रॅम खवा घेतलेला आहे। आता हा खवा सुद्धा आपल्याला खमंग असा परतून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे। तर इथे खवा सुद्धा आपण खमंग असा परतून घेतलेला आहे, तुम्ही इथे कलर बघू शकता। आता ज्या ताटामध्ये आपण भाजलेलं पीठ काढलं त्याच ताटामध्ये आपल्याला खवा थंड करण्यासाठी काढून घ्यायचा आहे। तर इथे आपण डाळीचं पीठ भाजलेलं खवा भाजून घेतलेला दोन्ही पण थंड झालेला आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे 1 कप मी गूळ घेतलेला आहे, तुम्ही किसून घ्या किंवा कट करून घ्या। आता यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा आपल्याला साखरेत बारीक केलेली वेलची पूड आणि त्यानंतर घालायचं आहे आपल्याला अगदी थोडंसं जायफळ पूड। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ। बघा अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं एकजीव करायचं आहे। तर बघा अशा पद्धतीने आपण हे मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे। महत्त्वाची टीप, तुमच्याकडून जर हे मिश्रण पातळ जर झालं तर थोडंसं बेसन पीठ भाजून तुम्ही यामध्ये मिक्स करायचं आहे। तर बघा इथे 15 मिनिटे झालेली आहे आणि पीठ सुद्धा छान असं भिजलेलं आहे। आता आपण पोळी लाटायला सुरुवात करू। आता यातला अगदी छोटासा गोळा घ्यायचा आहे। आता तुम्हाला किती मोठी करायची छोटी करायची त्यानुसार तुम्ही गोळा घ्यायचा आहे। बघा अशा पद्धतीने आता आपण पोळी लाटणार आहे। तर ही लाटी घेतलेली आहे, ही लाटी आपण इथे मैद्यामध्ये बुडवून घेतलेली आहे। त्यानंतर जसं आपण पुरणाला वाटी करतो अगदी त्या पद्धतीने वाटी तयार करायची आहे। बघा अशा पद्धतीने आता यामध्ये आपल्याला मिश्रण भरून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने भरायचं आणि त्यानंतर जसं आपण मोदक बनवतो अगदी त्या पद्धतीने आपल्याला हे सगळं मिळवून घ्यायचं आहे आणि याचं तोंड बंद करायचं आहे। बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला पूर्ण प्रेस करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने।
आता पुन्हा आपल्याला यावरती पीठ घालायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे। खूपही जास्त जोर द्यायचा नाही, अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे। तर बघा अशा पद्धतीने आपण पोळी लाटून घेतलेली आहे। तुम्ही जाड पातळ इथे बघू शकता। आता आपण ही भाजून घेऊ। आता इथे पॅन गरम झालेला आहे आणि त्या पॅनमध्ये आपण पोळी टाकून घेणार आहे। बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला भाजून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची, खूपही फुल ठेवायची नाही। फुल जर ठेवली तर ती जळू शकते, करपू शकते, कारण आपण यामध्ये गूळ घातलेला आहे। आता कडेने आपल्याला तूप सोडायचं आहे अशा पद्धतीने आणि ही पोळी आपल्याला अलगद अशी उलटवून घ्यायची आहे। बघा अशा पद्धतीने। आता पुन्हा यावरती आपल्याला तूप लावायचं आहे। खमंग खरपूस अशी ही गुळपोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे। आपण खवा टाकल्यामुळे अतिशय सुंदर अशी चविष्ट ही पोळी लागते। तर या संक्रांतीला तुम्ही ही गुळपोळी नक्की बनवून बघा, चवीला अप्रतिम लागते। आता आपण ही पलटवून घेऊ। आता यावरती सुद्धा आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि खमंग अशी आपण भाजून घेऊ। तर इथे आपली गुळपोळी खमंग अशी भाजून झालेली आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता बाकीच्या राहिलेल्या सुद्धा अशा पद्धतीने आपण खमंग अशा भाजून घेऊ। तर इथे आपली गुळपोळी सगळी लाटून झालेली आहे, तुम्ही बघू शकता। अतिशय खमंग खरपूस अशी भाजलेली आहे आणि 8 दिवस छान अशी ही मऊसूद राहते, छान टिकते। तुम्ही प्रवासात नेऊ शकता, मुलांना डब्याला देऊ शकता, घरी सुद्धा नाश्त्याला बनवू शकता। अतिशय सोपी पद्धत आहे आणि खायला सुद्धा खूप खमंग आणि चविष्ट आहे। तर अशा पद्धतीची ही तुम्ही गुळपोळी नक्की बनवा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।